नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्राहक संरक्षण कायदा 1986 आता या कायद्याला रिप्लेस करून त्याच्या जागी आलेला आहे ग्राहक संरक्षण कायदा 2019। हा नवीन कायदा लागू झालेला आहे 20 जुलै 2020 ला आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल राज्यसेवा मेन्सला लॉ मध्ये आपल्याला अभ्यासक्रमामध्ये ग्राहक संरक्षण कायदा 1986 सुद्धा होता। पण जसा हा कायदा लागू झाला ना तसं लगेच MPSC ने अभ्यासक्रम सुद्धा अपडेट केलं। आता आपल्या सिलेबस मध्ये ग्राहक संरक्षण कायदा 2019 चा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे हे लेक्चर हा कायदा अभ्यास करणं हे तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे। आणि आता मी तुम्हाला सांगितले की सिलेबस मध्ये हा ऍड केला असला तरी सुद्धा सगळ्या एक्झामसाठी जी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ही कायद्याची ती महत्त्वाची आहे, कारण की नवीन कायदा आहे आणि असं नाहीये की आधीच्या कायद्यामध्ये फक्त अमेंडमेंट करण्यात आलेली आहे, तर पूर्णपणे एक नवीन कायदा एका नवीन कायद्याने पूर्वीचा कायदा रिप्लेस केला जाणार आहे। त्यामुळे खूपच महत्त्वाचं आहे। मग आता तुम्हाला पुढे अजिबात 1986 च्या कायद्याचा अभ्यास करायचा नाहीये। थोडंफार जे यामध्ये तुलना आहे, कंपॅरिझन तर आपण करणारच आहोत लेक्चर मध्ये, त्यातून परीक्षेला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात। पण जे पूर्ण तुम्ही तरतुदी 1986 च्या जर आधी केल्या असतील तर त्या आता करायच्या नाहीयेत। पूर्ण तरतुदी तुम्हाला 2019 च्या कायद्याच्याच लक्षात ठेवायचे। ओके, तर हे सगळे पॉइंट्स लक्षात ठेवा। आता आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय शिकणार आहोत एकदा समजून घ्या। ग्राहक संरक्षण कायदा 2019 बद्दल आपण सगळी माहिती घेणार आहोत। त्यानंतर त्याचबरोबर ग्राहक संरक्षण नियम 2020 म्हणून सुद्धा काही लागू करण्यात आलेले आहेत, ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत, त्याचा आपण अभ्यास करायचा आहे। त्यानंतर एक सल्लागार मंडळ असणार आहे, तर हे सल्लागार मंडळ कसं असणार आहे आणि त्याचप्रमाणे 1986 च्या आणि 2019 च्या कायद्यांमध्ये काय तुलना आहे, काय फरक आहे ते आपण थोडंसं समजून घेऊया। ओके, तर प्रत्येक टॉपिक प्रत्येक पॉइंट या लेक्चरचं तुम्हाला परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे। तसंच बघा, या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। तसंच तुम्ही ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करू शकता। आपले संयुक्त गट ब चे ऍडमिशन सध्या सुरू आहेत। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की या बॅचला या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता। ओके, मग आता अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला। मग बघा, ग्राहक संरक्षण कायदा कधी लागू करण्यात आलेला आहे 20 जुलै 2020 ला। कायदा कधीचा आहे हा 2019 चा आणि लागू करण्यात आलेला आहे हा 20 जुलै 2020 ला। तर ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा कायदा लागू झालेला आहे 20 जुलै 2020 पासून। ही डेट तुम्हाला लक्षात ठेवायचीच आहे। कायदा आहे 2019 चा, पण लागू कधी करण्यात आले आहे तर 20 जुलै 2020 ला। आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू हा कायदा मीडियाशी बोलून लागू करण्यात आलेला। आणि या कायद्याबद्दल बोलताना जे केंद्रीय ग्राहक संरक्षण आणि अन्न आणि सार्वजनिक वितरणचे मंत्री आहेत आपले रामविलास पासवान, तर आता मल्टीलायनर्स मध्ये तुम्हाला यांच्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर हे लक्षात ठेवायचंय की कोणाद्वारे याबद्दल माहिती देण्यात आलेली, तर केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडून। तर त्यांनी हा कायदा लागू करताना काही गोष्टी सांगितल्या। त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ग्राहकांना सक्षम बनवण्यात येईल। या कायद्याने बरेचसे अपडेट या कायद्यामध्ये करण्यात आलेले आहेत। म्हणजे आता बघायला गेलं तर बघा, 1986 चा कायदा होता, त्यानंतर तर ग्राहकांच्या बिहेवियर मध्ये किती चेंज आलेलं आहे। इनफॅक्ट ज्या गोष्टी आपण विकत घेतो त्यामध्ये सुद्धा किती चेंजेस आलेले आहेत। आता बऱ्याचशा गोष्टी आपण ई-कॉमर्स वेबसाईटवरून, ई-कॉमर्स वेबसाईट म्हणजेच काय, जेव्हा आपण फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन, मिंत्रा यांसारखे वेबसाईट किंवा यांसारखे ॲप्लिकेशन्स वापरून वस्तू खरेदी करतो, म्हणजेच आपण ऑनलाईन वस्तू खरेदी करतो, तर ई-कॉमर्स आलं। पूर्वी जेव्हा 1986 चा कायदा आलेला तेव्हा अशा प्रकारे कोणी खरेदी करत होतं का किंवा अशा प्रकारे सेलिंग करत होतं का? नाही। मग त्या ई-कॉमर्स वेबसाईट पासून ग्राहकांचं संरक्षण व्हावं ना, त्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा 2019 खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आणि तसंच काय सांगितलंय, त्यांच्या विविध अधिसूचित नियम आणि तरतुदींद्वारे त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यास मदत होईल। म्हणजेच या कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण होणार आहे। ओके, मग आता जर आपण बघितलं ना तर जुना जो ग्राहक संरक्षण कायदा होता 1986 चा, त्याच्या तुलनेमध्ये हा कायदा थोडासा वेगवान असणार आहे। म्हणजेच काय, यामध्ये जे रिड्रेसल असणार आहेत
किंवा समजा एखादी कंप्लेंट गेली एखाद्या प्रोड्युसर विरोधात किंवा एखाद्या सेलर विरोधात, सप्लायर विरोधात, तर त्यावर लागणारा जो निर्णय आहे तो लवकरात लवकर रिड्रेसलद्वारे क्लिअर केला जाईल. वेळ घेणारा असणार नाहीये, कमी वेळ घेणारा असणार आहे आणि त्यामुळेच ना याला थोडंसं एकल बिंदू प्रवेश ठेवण्यात आलेला आहे. आता एकल बिंदू प्रवेश म्हणजेच काय, जर पूर्वीचं आपण बघितलं ना तर तिथे काय होतं, जुन्या कायद्यामध्ये 3 स्तरावर ग्राहक विवाद निवारण यंत्रणा होती. 3 स्तरावर म्हणजेच राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर आणि जिल्हा स्तरावर. फक्त या 3 स्तरावर जे रिड्रेसल कोर्ट्स होते ते होते, राईट. म्हणजेच ह्या जे ग्राहक विवाद निवारण यंत्रणा होत्या या 3 स्तरावर होत्या, राईट. पण आता सुद्धा या यंत्रणा आहेतच, पण त्याचबरोबर एक असं सेंट्रलला एखादा आयोग असलं पाहिजे किंवा एखादी संस्था असली पाहिजे. मग म्हणूनच या कायद्याने एक नवीन प्राधिकरण स्थापन करण्यात आलं, ते म्हणजे सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी. हे तुम्हाला लक्षातच ठेवायचंय, यावर प्रश्न विचारलं जाऊ शकतं. ओके, तर काय आहे हे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण, CCPA. ओके, ही जी गोष्ट आहे किंवा हे जे प्राधिकरण आहे हे नवीन आहे. या आधीच्या कायद्यामध्ये ही अथॉरिटी होती का, तर नव्हती. ओके, आणि त्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर ग्राहकांच्या अधिकारांचा प्रचार करणं. म्हणजेच ग्राहकांना कोणकोणते अधिकार मिळालेले आहेत. आपल्या देशातला ग्राहक असा आहे ना की त्याला ना त्याच्या अधिकाराबद्दल माहितीच नाही. ह्या गोष्टी तर तुम्हाला सुद्धा माहिती असतील. बघा, बऱ्याच वेळेला ग्राहकांची फसवणूक केली जाते, पण ग्राहकांना माहितीच नसतं की त्यांची जी फसवणूक केली जाते तो एक प्रकारे त्यांच्यावर केला जाणारा अन्याय आहे. ओके, मग त्या अन्यायासाठी दाद कुठे मागण्यात आली पाहिजे याबद्दल माहिती ही कन्झ्युमरला माहीतच नाही आपल्याकडच्या. मग अशा प्रकारे त्या कन्झ्युमरपर्यंत त्यांचे अधिकार कोणते आहेत त्या गोष्टींचा प्रचार करायचा आहे, त्यांच्या अधिकारांचं संरक्षण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे या कायद्याची नीट प्रकारे अंमलबजावणी करायची. तर महत्त्वाचं या अथॉरिटीचे हे उद्दिष्ट आहे. आता या अथॉरिटीला म्हणजे CCPAला कोणकोणते अधिकार देण्यात आलेले आहेत, हे अधिकार थोडेसे महत्त्वाचे आहेत. आता लेक्चरमध्ये ना पुढे तुम्हाला बरेचसे असे कठीण शब्द बघायला मिळतील, कारण की आपण लॉ शिकतोय ना, तर त्यामध्ये थोडेसे डिफिकल्ट वर्ड्स येतील, पण डोंट वरी, आपण त्याचा अर्थ नीट समजून घेणार आहोत. पहिला अधिकार काय देण्यात आलेला आहे, तर ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन आणि संस्थांच्या तक्रारी किंवा खटल्याची चौकशी करणे. ओके, म्हणजे समजा ग्राहकांचं हक्कांचं उल्लंघन होत असेल, जर त्याच्या कोणत्या तक्रारी आल्या तर त्या तक्रारींची योग्य प्रकारे चौकशी त्यांना करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे असुरक्षित वस्तू आणि सेवांची रिकॉल ऑर्डर देणे. म्हणजेच एखादी असुरक्षित वस्तू जर मार्केटमध्ये आलेली असेल किंवा सेवा अशा प्रकारच्या कोणत्या आलेल्या असतील तर त्या परत रिकॉल करणे. रिकॉल करणे म्हणजेच काय, मार्केटमधून काढून घेणे. हा अधिकार सुद्धा CCPAला असणार आहे. नंतर थर्ड आहे ते म्हणजे अयोग्य व्यापार पद्धती आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती बंद करण्याचा आदेश देणे. आपल्याकडे ग्राहकाची सर्वात मोठी दिशाभूल करणारी गोष्ट म्हणजे चुकीच्या मार्गांनी केला जाणारा व्यापार आणि दिशाभूल करणाऱ्या ज्या ॲडव्हर्टिजमेंट दाखवल्या जातात त्या. भारतातला जो ग्राहक आहे ना तो एकदम साधा आहे, आपण असं म्हणू शकतो. ॲडव्हर्टिजमेंट चांगली दिसली, त्यात सांगितलं की असं असं होईल, हे फायदे आहेत, की लगेचच ती वस्तू खरेदी करतात. त्याचे आता एक्झाम्पल द्यायला गेलं तर भरपूर आहेत. त्यातलं मोठं एक्झाम्पल जर आपण बघितलं तर फेअरनेस क्रीम वगैरे असतात, राईट. तुम्हाला तर माहितीच असतील, भरपूर ॲडव्हर्टिजमेंट येतात अशा गोष्टींच्या तर, अशा वस्तूंच्या तर, राईट. त्यामध्ये मोठं एक्झाम्पल येते म्हणजे फेअर अँड लवली. पण बघा, तुम्ही जेव्हा ॲडव्हर्टिजमेंट बघत असाल तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला ॲडव्हर्टिजमेंट तर दाखवते ती कंपनी, ॲड तर दाखवते, पण खाली फक्त आता काहीतरी चित्रात्मक रचना असं लिहून येतं. पूर्वी असं लिहिलं नाही जायचं, पण आता लिहिलं जातं. तर ती एक सेफर साईड असते कंपनीची, की जर अशा प्रकारे आलं की दिशाभूल करणारी ॲड आहे तर ती खालची लाईन दाखवणार की आम्ही इथे लिहिलेलं आहे की फक्त चित्रात्मक रचना आहे म्हणून. ओके, पण ॲड तर दाखवतात. लोकांचं त्या छोट्या अक्षरांकडे लक्ष जात नाही, टीव्हीवर जी मोठी ॲड दिसते त्याच्याकडे लक्ष जातं. ओके, तर अशा प्रकारच्या ज्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आहेत ते बंद करण्याचे आदेश CCPA देऊ शकतं. त्याचप्रमाणे दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या निर्मात्यांना, समर्थकांना आणि प्रकाशकांना दंड आकारले जाऊ शकतात. मग जर अशा चुकीच्या ॲड दाखवल्या तर जे कोणी त्याचं प्रोडक्शन करणारे, प्रसारण करणारे, तर त्यांना सुद्धा दंड आकारला जाऊ शकतो. तर असे महत्त्वाचे 4 अधिकार CCPAला दिलेले आहेत.
तर तुम्हाला इथे हे अधिकार लक्षातच ठेवायचे, परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर येतं ते म्हणजे ग्राहक संरक्षण नियम. आपला दुसरा अजेंडा होता हा. तर आता ग्राहक संरक्षण नियम आहे ना, हा आहे 2020चा. थोडंसं लक्षात ठेवा, ग्राहक संरक्षण कायदा हा 2019 आहे, पण त्याच्याच अंतर्गत काही नियम नंतर करण्यात आलेले आहेत. ग्राहक संरक्षण नियम ते आहेत 2020चे. आता हे जे नियम आहेत ना, ते मेनली करण्यात आलेले आहेत ई कॉमर्स आणि अयोग्य व्यापार पद्धतींसाठी. तर यांच्यावर काही नियम लादले गेलेले आहेत, मेनली ई कॉमर्स ज्या वेबसाईट आहेत त्यांच्यावर. म्हणजे ई कॉमर्सच्या वेबसाईटने जेव्हा प्रोडक्ट सेल केले जात आहेत, ओके, किंवा उत्पादकांचा वापर केला जातोय, तर त्यासाठी हे नियम करण्यात आलेले आहेत. तर इथे लक्षात ठेवा, त्यातलं महत्त्वाचे काही नियम आहेत ते म्हणजे ई कॉमर्स संस्थांना ग्राहकांना रिटर्न, एक्सचेंज, आता मी इथे मराठी वर्ड्स यूज नाही केलेत कारण की खूप कठीण आहे, जसं तुम्हाला परतावा, देवाणघेवाण असे कठीण शब्द आहेत, तुम्हाला काहीच समजणार नाही. आपल्याला डेली यूज मधले जे शब्द आहेत ते वापरायचे. ओके, म्हणजे आपण बघा बऱ्याच वेळेला असं करतो की एखाद्या वेबसाईटवरून वस्तू मागवतो, पण ती तुम्हाला पाहिजे तशी नाही आली, तर ती तुम्हाला रिटर्न करता आली पाहिजे. त्याचप्रमाणे एक्सचेंज सुद्धा करता येऊ शकते, किंवा वॉरंटी आणि गॅरंटी, डिलिव्हरी आणि शिपमेंट, तसंच देयके म्हणजे पेमेंट, त्यानंतर तक्रारीचे निवारण यंत्रणा, भरणा पद्धती, देय पद्धतींची सुरक्षा. देय पद्धतींची सुरक्षा म्हणजेच काय, ज्या वेळेला आपण पेमेंट करतोय तर त्यावेळेला आपण सुरक्षित असलं पाहिजे, आपली जी पेमेंट मेथड आहे ती सुरक्षित असली पाहिजे. त्याचप्रमाणे शुल्क परत करण्याचे पर्याय म्हणजेच काय, जे रिफंड मिळतं ते, आणि तसंच देश, कोणत्या देशातून ती वस्तू आलेली आहे या संबंधी माहिती ग्राहकांना पुरवणे आवश्यक आहे. म्हणजे एकूणच काय की ते जे प्रोडक्ट जेव्हा आपण विकत घेतोय, एखादा कस्टमर विकत घेतोय, तर या सगळ्या गोष्टींची माहिती ई कॉमर्सने दिलीच पाहिजे, की एखादी वस्तू रिटर्न कशा पद्धतीने केली जाऊ शकते, एक्सचेंज होऊ शकते की नाही होऊ शकत, त्याच्यावर वॉरंटी आहे की गॅरंटी आहे, डिलिव्हरी कशी होईल, कोणत्या देशातून आलेली आहे, तसंच जेव्हा आपण पेमेंट करतोय तर ते सुरक्षित आहे ना, कशा पद्धतीने पेमेंट करण्यात आलं पाहिजे, आणि जर समजा वस्तू परत दिली तर त्याचं रिफंड कसं मिळणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती ग्राहकांना असलीच पाहिजे. इनफॅक्ट आता तुम्ही सगळे, आय नो सगळेच शॉपिंग करत असतील ऑनलाईन, तर त्यांना माहितीच असेल की अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रत्येकाला फेस करावेच लागतात. मग या कायद्याने याच गोष्टींवर जास्त फोकस केलेला आहे. त्याचप्रमाणे अजून काय काय यामध्ये, तर खरेदी करण्यापूर्वीच्या टप्प्यावर, म्हणजेच खरेदी करण्याच्या आधीच ग्राहकांना माहिती देऊन निर्णय घेण्यास सक्षम करण्यासाठी हे आवश्यक आहे. म्हणजे आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की आपल्याला कसली कसली माहिती पाहिजे ग्राहकांना, तर त्या संबंधी खरेदी करण्यापूर्वीच ही सगळी माहिती ग्राहकांना मिळाली तरच ते योग्य प्रकारे खरेदी करू शकतात, राईट. त्यानंतर या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही ग्राहकांच्या तक्रारीची पावती 48 तासांच्या आत द्यावी लागेल. तर आता हे पण लक्षात ठेवलं पाहिजे, जर समजा अशा प्रकारे ऑनलाईन काही वस्तू खरेदी केली आणि त्यावर काही कंप्लेंट करायची आहे, तर कंप्लेंट केल्यानंतर 48 तासांच्या आत त्या कंप्लेंटची रिसिप्ट ग्राहकाला देण्यात आली पाहिजे. हे महत्त्वाचं आहे कारण की महत्त्वाची तरतूद आहे, यामध्ये काही डेज आपल्याला सांगितलेले आहेत कायद्याने, तर ते लक्षात ठेवलेच पाहिजे. आणि जशी पावती मिळेल ना, तर पावती मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत तक्रार निवारित करावी लागेल. म्हणजेच काय, एक टाईमलाईन दिलेली आहे इथे प्रत्येक पोर्टलला, की जेव्हा अशा प्रकारची कोणतीही तक्रार येईल तर 48 तासांच्या आत त्या ग्राहकाला काय मिळालं पाहिजे, रिसीट मिळाली पाहिजे, पावती मिळाली पाहिजे, आणि पावती मिळाल्यानंतर 1 महिन्याच्या आत ते तक्रार निवारण झाली पाहिजे. आणि ग्राहक तक्रार निवारण्यासाठी त्यांना तक्रार अधिकारी नियुक्त करावे लागतील. ओके, तक्रार अधिकारी नियुक्त करावेच लागतील, त्याशिवाय तक्रार कशी काय होणार ना सॉल्व. नंतर पुढे आहे ते म्हणजे, आणि तसंच या नियमांबद्दल अजून काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत, जसं ग्राहक संरक्षण नियम 2020. आता हे कशासाठी, ई कॉमर्ससाठी हे अनिवार्य आहेत. म्हणजे जे नियम दिलेले आहेत ना, की सगळी माहिती ग्राहकांना दिली पाहिजे, तक्रार निवारण्यासंबंधीची जी गोष्ट दिलेल्या आहेत, तरतुदी दिलेल्या आहेत, तर या अनिवार्य आहेत. ओके, नेसेसरी आहेत, त्या सल्लागार नाही आहेत की फक्त या कायद्याने सांगितलेल्या, या नियमाने सांगितलेत की तुम्ही असं करू शकता, नाही केलं तरी चालेल, असं नाहीये. या सल्लागार नाही आहेत, या अनिवार्य आहेत, या केल्याच पाहिजेत. जर नाही केल्या तर त्यासाठी शिक्षा होऊ शकते. ठीक आहे. तसंच बघा, विक्रेते वस्तू परत घेण्यास किंवा सेवा मागे घेण्यास किंवा
रिफंड नाकारू शकत नाहीत. ठीक आहे, तर मग बघा, जेव्हा विक्री केली जाते तेव्हा जी वस्तू त्यांच्याकडून विकली जाईल किंवा इनफॅक्ट जी सर्व्हिस सुद्धा विकली जाईल ना, ती जर ग्राहकाला वाटत असेल की आता याचं रिफंड पाहिजे, काही चुकीच्या गोष्टी यामध्ये असतील, त्या वस्तू परत करायच्यात, रिटर्न करायच्यात, तर त्याला विक्रेता नाकारू शकत नाही. जर अशा वस्तू किंवा सेवा या सदोष असतील, म्हणजे जर त्यामध्ये काही डिफेक्ट असेल, प्रॉब्लेम असेल, कमतरता असेल किंवा डिलिव्हरी करताना उशीर झाला आणि ते व्यासपीठावर वर्णनाची पूर्तता करत नसल्यास, वर्णनाची पूर्तता म्हणजेच आपल्याला वस्तूचं खाली डिस्क्रिप्शन दिलेलं असतं, राईट, की या वस्तूचा कशा कशासाठी उपयोग होऊ शकतो, काय काय फीचर्स आहेत या वस्तूमध्ये, राईट. मग त्यावेळेला जर या डिस्क्रिप्शनमध्ये ज्या दिलेल्या गोष्टी आहेत जर त्या वस्तूमध्ये नसतील तरी सुद्धा ती वस्तू रिटर्न केली जाऊ शकते, ओके, किंवा त्याचं रिफंड येऊ शकतं. मग त्यावेळेला इथे कोणताच जो विक्रेता आहे तो असा म्हणू शकत नाही की या सगळ्या गोष्टी रिफंड किंवा पुन्हा वस्तू घेणे याला नकार देऊ शकत नाही. तर हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि तसंच नियमांनुसार वस्तू किंवा सेवांच्या किमतीमध्ये फेरफार करण्यास प्रतिबंध आहे. आता बघा, बऱ्याच वेळेला काय होतं, ई कॉमर्स कंपन्यांकडून जेव्हा वस्तू विकल्या जातात ना, तर कधी कधी काही वस्तू अशा येतात की ज्यावर तुम्हाला प्रोडक्टवर ऑलरेडी एक प्राइस दिलेली असते आणि त्याच्यावर अजून एक स्टिकर लावलेलं असतं आणि त्याच्यावर वेगळीच जास्त करून म्हणजेच वाढवून प्राइस लिहिलेली असते. तर अशा प्रकारचे कारनामे सुद्धा करू शकत नाही या कंपन्या. आणि बेसिकली हे का केलं जातं, तर जास्त एक्स्ट्रा फायदा, नफा मिळवण्यासाठी केलं जातं. तर अशा पद्धतीच्या गोष्टी सुद्धा केल्या जाऊ नये, त्यांच्यावर सुद्धा प्रतिबंध आहे. आता बघा, तुम्हाला एक इथे मिळालेलं आहे कारण, जर तुम्हाला असं कुठे दिसलं, तुम्ही कोणती वस्तू मागवलीत, इलेक्ट्रॉनिक वस्तू मागवलीत किंवा कोणतीही वस्तू मागवलीत आणि तुम्हाला जर असं दिसलं ना की प्रोडक्टवर स्टिकर लावून प्राइस चेंज केलेली आहे, तर तुम्ही कंप्लेंट करू शकता त्या प्रोडक्टबद्दल, ओके. मग हेच सगळे आहेत ग्राहक संरक्षण नियम. लक्षात ठेवा, परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आहे ते म्हणजे प्रोडक्ट लायबिलिटी. प्रोडक्ट लायबिलिटी म्हणजेच काय, तर जो उत्पादक आहेत तर त्या उत्पादकावर सुद्धा तर काही जबाबदाऱ्या असणार आहेत, जी व्यक्ती वस्तूचं उत्पादन घेते. म्हणजेच बघा, एखादा उत्पादक किंवा उत्पादन सेवा प्रदाता किंवा उत्पादन विक्रेता, म्हणजे जे उत्पादन घेतलेलं आहे प्रोडक्ट, त्या प्रोडक्टचं उत्पादन घेणाऱ्या व्यक्ती किंवा उत्पादन देणारा व्यक्ती किंवा ते उत्पादन जे मिळालेलं आहे तो विकणारा व्यक्ती, जर ते उत्पादन म्हणजेच ते प्रोडक्शन जर दोषपूर्ण असेल किंवा सेवेच्या कमतरतेमुळे झालेल्या इजा किंवा नुकसानीची भरपाई करण्यासाठी जबाबदार असेल, यालाच आपण काय म्हणतो, प्रोडक्ट लायबिलिटी. बघा, पूर्वीचा जो 1986चा कायदा होता ना, त्यामध्ये प्रोडक्ट लायबिलिटी हे टर्म वापरलंच नव्हतं, पण या कायद्यामध्ये आहे 2019च्या कायद्यामध्ये. त्यामुळे खूपच महत्त्वाचं ठरतं की जे काही नुकसान झालं असेल ना, त्या वस्तूमध्ये काही दोष असल्यामुळे, सेवेमध्ये काही कमतरता असल्यामुळे जर काही इजा झाली असेल, जर काही नुकसान झालं असेल, तर त्याची भरपाई करण्याची जबाबदारी पूर्णपणे उत्पादकावर किंवा विक्रेत्यावर असते, ओके. तर हे थोडंसं लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे अजून काही इतर तरतुदी आहेत. आता या इतर तरतुदी पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. बरेचसे महत्त्वाचे पॉईंट्स यामध्ये दिलेले आहेत, तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. ते म्हणजे जेव्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या नियमानुसार ₹5 लाख पर्यंतचे गुन्हे दाखल करण्यास शुल्क आकारले जाणार नाहीत. म्हणजे जर समजा त्या सेवेची किंवा त्या वस्तूची किंमत 5 लाख रुपयांपर्यंत असेल, याच्या आत असेल, आणि जर गुन्हा दाखल केला गेला रिड्रेसलकडे, आता 5 लाख रुपये म्हणजे हा जो गुन्हा आहे तो जिल्हा स्तरावरच्या रिड्रेसलकडे घेऊन गेला जाणार आहे, ओके. हे थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, पुढे आपण ते बघणारच आहोत नंतर. तर मग इथे काय दिलंय की 5 लाख पर्यंतचे जर गुन्हे असतील तर त्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही, ओके. जर त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर त्यासाठी फी आकारली जाणार आहे. त्यानंतर दिले ते म्हणजे अज्ञात ग्राहकांमुळे मिळालेल्या रकमेचे क्रेडिट ग्राहक कल्याण निधी म्हणजेच कन्झ्युमर वेलफेअर फंड कडे जाईल. तर बघा, अशा वेळेला बऱ्याच वेळेला असं होतं की काही अज्ञात ग्राहक असतात की ज्यांना पैसे मिळाले पाहिजेत. जर एखादी केस सॉल्व्ह झाली म्हणजे कंप्लेंट आहे, ओके, कन्झ्युमर रिड्रेसलकडे ही कंप्लेंट गेली, कंप्लेंट गेल्यानंतर ती त्यांनी सॉल्व्ह पण केली, तर याच्या बदल्यात त्यांना काय केलं जातं, त्या कंपनीकडून ग्राहकांना काही मानहानीचे पैसे दिले जातात, ओके. तर हे जे पैसे आहेत ते कधी कधी अशा ग्राहकांना मिळत नाहीत जे अज्ञात असतात, ओके, ज्यांची माहिती नसते. मग असे पैसे काय करणार, हे तर एक्सेसिव्ह पैसे झाले ना, मग ते पैसे जातात ग्राहक कल्याण निधीमध्ये.
मग हे पैसे जाणार आहेत ग्राहक कल्याण निधीमध्ये. त्याचप्रमाणे सल्लागार मंडळ सुद्धा एक असणारे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री हे त्याचे अध्यक्ष असतील. ओके, हे कशासाठी तर उपभोक्ता प्रश्नांवरील सल्लागार मंडळ असणारे, म्हणजे उपभोक्ता जे काही प्रश्न असतील उपभोक्त्याचे किंवा तुम्ही म्हणू शकता प्रोडक्ट रिलेटेड जे काही प्रश्न असतील तर त्याच्यासाठी हे सल्लागार मंडळ असणारे. आणि तसंच त्यामध्ये सल्लागार मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून राज्यमंत्री असणार आहेत आणि विविध क्षेत्रातले इतर 34 सदस्य असणार आहेत. म्हणजे एकूण किती जण असणार आहेत इथे तर 34, 1, 35 आणि 36 म्हणजे टोटल 36 जणांचं मिळून हे सल्लागार मंडळ तयार होणार आहे. अध्यक्ष कोण असणार आहेत तर केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री, म्हणजे सध्या कोण असणार आहेत तर रामविलास पासवान हे या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष. तसंच सल्लागार मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्याचेच राज्यमंत्री आणि विविध क्षेत्रातले इतर 34 सदस्य असणार आहेत. ठीक आहे, आणि या सल्लागार मंडळाचा कार्यकाळ किती वर्षांचा असणार आहे? 3 वर्षांचा. दर 3 वर्षांनी नवीन सल्लागार मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. ओके, आता इथे आपण या सगळ्या गोष्टी बघितल्या की कशा प्रकारे ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये कोणकोणत्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत महत्त्वाच्या. आणि महत्त्वाच्या तरतुदी इथे ई कॉमर्स रिलेटेडच आहेत बघा. त्याच्यासाठी तर महत्त्वाचे नियम 2020 म्हणून टाकण्यात आलेले आहेत, ते म्हणजे ग्राहक संरक्षण नियम. बेसिकली कशासाठी, कोणासाठी? ई कॉमर्ससाठी. आणि ई कॉमर्ससाठी महत्त्वाचंच होतं एवढ्या वर्षांपासून. जर आपण बघितलं तर ऑनलाईन शॉपिंग लोकांनी कधीच सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये भरपूर फसवणूक सुद्धा लोकांची होते. मग या फसवणुकीपासून वाचण्यासाठी अशा प्रकारचा कायदा येणं खूपच महत्त्वाचं होतं. जर आपण बघितलं तर थोडासा उशीरच झालाय हा कायदा यायला, पण ठीक आहे, देर आई दुरुस्त आई. ओके, मग आता आपण कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986 आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019 यामध्ये काय महत्त्वाचे फरक आहेत ते थोडंसं समजून घेऊया. जर आपण इथे रेग्युलेटर म्हणजे एखादी अथॉरिटी किंवा एखादी बॉडी आहे का कोणती कन्झ्युमर प्रोटेक्शनसाठी, तर 1986च्या कायद्यानुसार अशा कोणत्याच बॉडीची तरतूद करण्यात आली नव्हती, म्हणजे नो सेपरेट रेग्युलेटर. पण इथे 2019 मध्ये आपण आताच बघितलं CCPA म्हणजे सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी तयार करण्यात येणारे. त्याचप्रमाणे कन्झ्युमर कोर्ट, तर कन्झ्युमर कोर्ट्स इथे सुद्धा होते. इथे सुद्धा सेम 3 लेवलला कन्झ्युमर कोर्ट्स आहेत, 3 युनिव्हर्सल कोर्ट्स आहेत असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, त्याचप्रमाणे प्रोडक्ट लायबिलिटी, तर बघा इथे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं इथे कोणत्याच प्रकारची प्रोडक्ट लायबिलिटी असं नव्हतं, त्यासाठी काहीच प्रोव्हिजन नव्हती. कन्झ्युमर कुड अप्रोच अ सिव्हिल कोर्ट, म्हणजेच प्रोडक्ट लायबिलिटीसाठी जर समजा एखादी वस्तूमुळे जर काही इजा झाली असेल एखाद्या व्यक्तीला तर त्यासाठी त्याला सिव्हिल कोर्टमध्ये जावं लागायचं. ओके, पण इथे आता प्रोडक्ट लायबिलिटीसाठी कन्झ्युमर कोर्टकडे जाऊ शकतं. ओके, महत्त्वाचे प्रोडक्टसाठी असो किंवा सर्व्हिससाठी, कशासाठी त्याच्यासाठी कॉम्पेन्सेशन त्याला मिळू शकतं, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे पिक्युनियरी ज्युरिस्डिक्शन, मग आता ज्युरिस्डिक्शन कोणकोणत्या लेवलला असणार आहे आणि कसं कसं असणार आहे, तर यामध्ये बराचसा फरक आहे. हा डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवला पाहिजे. जे तुम्ही म्हणू शकता अपील करण्याची किंवा कन्झ्युमर कोर्टमध्ये कंप्लेंट करण्यासाठी किती रुपयांपर्यंतच्या तक्रारी कोणकोणत्या कोर्टमध्ये दाखल केल्या जाऊ शकतात. जसं पूर्वी होतं डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये 20 लाखांपर्यंतच्या तक्रारी जायच्या, स्टेट कोर्टमध्ये 20 लाख ते 1 करोड असं होतं आणि नॅशनल कोर्टमध्ये 1 करोडच्या अबव ज्या काही तक्रारी असतील त्या दाखल केल्या जाऊ शकतात. पण आता इथेच हे थोडे जे तक्रारींसाठी जी किंमत आहे आपण म्हणू शकतो ती थोडीशी वाढवण्यात आलेली आहे, कारण की ऑब्व्हियसली इन्फ्लेशन आहे तर आता त्याने वाढवण्यात आले. पण इथे कसं करण्यात आलं हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. तर डिस्ट्रिक्टसाठी केले 1 करोडपर्यंत, स्टेट लेवलसाठी केले 1 करोड ते 10 करोड आणि नॅशनल लेवलसाठी 10 करोड रुपयांच्या जर वरती तक्रारी असतील तर त्या कुठे असणार आहेत? नॅशनल कोर्ट ज्युरिस्डिक्शनमध्ये. ठीक आहे, तसंच ई कॉमर्ससाठी महत्त्वाचं इथे काहीच प्रोव्हिजन नव्हतं, कारण की नॉर्मल आहे त्यावेळेला ई कॉमर्स असा कॉन्सेप्ट नव्हता आपल्याकडे. आणि आता ई कॉमर्ससाठी डायरेक्ट सेलिंग एक्सटेंड टू ई कॉमर्स म्हणजे भरपूर जे रूल्स आहेत, ऑलमोस्ट 80% जे रूल्स आहेत तुम्ही म्हणू शकता इथे ई कॉमर्ससाठी आहेत. ओके, त्यानंतर मीडिएशन सेल्स म्हणजे बघा बऱ्याच वेळेला तुम्ही कोर्टमध्ये बघत असाल नॉर्मल कोर्ट. ओके, आपण घेऊया
नॉर्मल कोर्टमध्ये जेव्हा आपण म्हणतो की कोर्टाच्या बाहेरच केस सेटल करायची आहे, राईट. कोर्टाच्या बाहेर केस सेटल करायची म्हणजेच काय, आपल्याला कोर्टामध्ये केस लढवायची नाहीये, ती बाहेरच एखाद्या मीडिएशन सेलने ती सॉल्व्ह करायची आहे. ओके, मग त्यासाठी इथे कोणतंच लिगल प्रोव्हिजन नव्हतं, पण आता इथे कोर्ट कॅन रेफर सेटलमेंट थ्रू मीडिएशन. मग मीडिएशनसाठी सुद्धा इथे प्रोव्हिजन ठेवण्यात आलेलं आहे. बघा, नॉर्मली भारतामध्ये आपल्याला असं दिसत नाही की मीडिएशनसाठी म्हणजेच मध्यस्थासाठी कोणत्या प्रकारची तरतूद करण्यात आली आहे, पण इथे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 मध्ये मध्यस्थासाठी सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे जर समजा अशा प्रकारची जर काही तक्रार असेल, कंप्लेंट असेल, तर ती कोर्टामध्ये जाण्याच्या आधी कोर्टाच्या बाहेर सुद्धा सॉल्व्ह केली जाऊ शकते मध्यस्थाद्वारे. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय फरक आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. आता या इमेजमध्ये जो फरक आपण बघितला ना, जी तुलना केली आहे ती इनफ आहे. तुम्हाला 1986च्या ॲक्टमध्ये जास्त डेप्थमध्ये जायची गरज नाही आहे. ओके, मग आता इथे आपण ग्राहक संरक्षण कायदा 2019 बद्दल बरीचशी माहिती घेतलेली आहे. आपल्या अभ्यासक्रमामध्ये MPSCने अपडेट केलं आहे, त्यामुळे तर अजूनच महत्त्वाचा ठरणार आहे हा कायदा. तर थोडंसं जास्त फोकस करा या कायद्यावर, प्रत्येक पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके, आणि काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. आणि हल्ली तुम्ही डाऊट विचारत नाही आहे, तुम्हाला डाऊट्सच राहिले नाही आहेत का कोणत्याही प्रश्नाबद्दल किंवा कोणत्याही टॉपिकबद्दल, नक्की विचारा. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पण जाता जाता एक महत्त्वाचा रिमाइंडर आहे तुमच्यासाठी. आपल्या फ्री प्रॅक्टिस टेस्ट घेतल्या जात आहेत विजन स्टडीच्या वेबसाईटवर. तुम्ही नक्की या सगळ्या टेस्ट कंडक्ट करू शकता. त्यामध्ये विनिंग वेनसडेला इतिहास, अर्थशास्त्र, अंकगणित या 3 विषयांवर टेस्ट घेतल्या जातात. डेली टेस्ट करंट अफेअर्सच्या क्वेश्चनवर असतात आणि स्टर्निंग सॅटर्डेमध्ये भूगोल, राज्यशास्त्र आणि विज्ञान या 3 विषयाच्या टेस्ट घेतल्या जातात. तुम्हाला तुमची तयारी किती झाली आहे ते जर चेक करायचे असेल तर नक्की या टेस्ट देऊ शकता. ओके, आता पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. तुमच्यासारख्या हजारो तरुणांना, गृहिणींना व जॉब करणाऱ्यांना सरकारी नोकरीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करत आहे. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.